मी बघतो हो, हा स्वामी संदेश पूर्ण मनापासून ऐका, दुर्लक्ष करू नका। ही सृष्टी स्वामींची आहे। स्वामींना ही सृष्टी अजून सुंदर करायची आहे। या पृथ्वीवरील मानवाचे जीवन सोपे व सुटसुटीत करायचे आहे। स्वामी बघतो हो आणि या स्वामी हुकुमाचे पालन करण्यासाठीच संसाराच्या महापुरात उडी घेतली आहे। या पृथ्वीवर आलो आहोत आपण स्वामींचे कार्य करण्यासाठी पृथ्वीवर आलो आहोत। आपल्याला फक्त आपल्या जीवनातील पात्र उत्कृष्ट करायचे आहे। पेढा कसाही किंवा कुठल्याही बाजूने खाल्ला तरी तो गोडच लागतो। त्याचप्रमाणे नामस्मरणही कसेही किंवा कुठेही केले तरी ते स्वामींपर्यंत पोहोचतेच। म्हणून बोला श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं तुम्ही कमेंटमध्ये नक्की टाईप करा व व्हिडिओला लाईक करा। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की स्वामी नामानेच आपण तरुण जाऊ व स्वामी भक्तीत आपण तल्लीन होऊ हा निर्णय तुम्ही आजपासून घ्या। कारण मनाचे खेळ ऐसा सदा चालती, आठवे विसरे तेच ऐसे जगती। भूतकाळाची भूते आणि स्वतः पुढती, उगाते निर्माण करी दुःख चित्ती। भविष्याचे स्वप्न मनोरे बांधी चित्ती, आणिक उगा चिंता करी अति। दास म्हणे भार घालावा तो स्वामीवरती, मनासी स्थिर करावे स्वामींच्या चरणावरती। किती छान लिहिलेलं आहे मित्रांनो, हे वाचूनच आपले मन भरून जाते। नित्य स्मरावे स्वामींना, दत्त स्वरूप ली, दत्त स्वरूप ते निरंकार। रोज विसरावा तो अहंकार, काम क्रोध करतो सर्वनाश। अति लोभात होतो विनाश, हृदयात ठेवा भाव सिद्धार्थ। व अनुभवा स्वामी सुख ते परमार्थ। मितभाषी असतो सदा सुखी, व्यर्थ बोलले तो होईल दुःखी। समर्थ नामास रोज स्मरावे, माये बापास कधी न बोलावे। मनुष्य जन्म मिळतो एक वार, स्वामी नामात सुख ते अपरंपार। खरंच स्वामी नामात जे सुख आहे ते कशातच नाही। श्री स्वामी समर्थ एक मंत्रशक्ती आहे। फक्त एवढाच मंत्र रोज घरातील सर्वांनी जपल्यास जसा जसा जप वाढत जातो तसतशी परिस्थिती सुधारत जाते व 6 लाख झाल्यानंतर या जपाची प्रचिती येऊ लागते। या जपानं पैशांचे मार्ग तर मिळतातच, परंतु मुख्य संततीविषयीची चिंता मिटते व मुलांमध्ये सुधारणा दिसू लागते। इतकेच नव्हे तर पुढील घडणाऱ्या घटनांची आगाऊ सूचना मिळत राहते। सज्जनांचा सहवास घडतो, धार्मिक ग्रंथाचे वाचन घडत राहते, चेहऱ्यावर एक दैवी तेज दिसून येते। असा हा सहजानुसुलभ जप मग आपण करावा, ही माझी प्रत्येकास नम्र विनंती आहे। कारण तुम्ही जप केला तर तुमचे भरपूर चांगले होईल व तुमचे चांगले झाले तर आपले चांगले होईल। कारण आपण दुसऱ्यांचा चांगला विचार केला तरच देव आपला चांगला विचार करत असतो। मित्रांनो, स्वामी समर्थाचे वचन आहे, मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन आणि सदैव तुमचे रक्षण करीन, हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे। असा स्वामींचा आपल्याला कायम आशीर्वाद असतो। स्वामींचं नाव मुखात असले की कितीही मोठी संकट आले तर त्याच्यावर मात होतेच, ही स्वामी नामाची ताकद आहे। एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे। मित्रांनो, तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते। नामस्मरण करताना तुम्ही मला पाहता नसाल पण मी तुम्हाला पाहतो, कारण मी तुमच्या हृदयातच आहे। तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालत असतो। मित्रांनो, बोलताना जरा जपून बोलावं, कधी शब्द अर्थ बदलतात। चालताना जरा जपून चालावं, कधी रस्तेही घाट करतात। झुकताना जरा जपून झुकावं, कधी आपलेच खंजीर खुपसतात। पाऊल टाकताना जरा जपून टाकावं, कधी फुलेही काटे बनतात। मागताना जरा जपून मागावं, कधी आपलेच भाव खातात। आणि नाते जोडताना जपून जोडावं, कधी नकळत धागेही तुटत असतात। मित्रांनो, जीवन सत्य हेच आहे, किती आराम केला यापेक्षा किती कष्ट केलं महत्त्वाचे असते। किती आनंद मिळवला यापेक्षा किती समाधान मिळवलं हे महत्त्वाचे असते। किती सुख भोगलं यापेक्षा किती दुःख सोसलं हे महत्त्वाचे असते। किती संपत्ती कमावली यापेक्षा किती माणुसकी मिळवली हे महत्त्वाचे असते। स्वतः कसं जगलो यापेक्षा मुलाबाळांना कसं जगवलं हे महत्त्वाचे असते। कारण स्वतःसाठी जगण्यापेक्षा मुलांच्यासाठी जगणं महत्त्वाचे असते। मग त्या मुलांनी त्यांची जाणीव ठेवो अथवा न ठेवो, हेच जीवनसत्व आहे व हेच जीवनाचं सत्य आहे। मित्रांनो, जीवन म्हणजे नक्की काय हे आपण जाणून घेऊया। जगण्याचा अर्थ नीट समजावून घेण्यासाठी 3 ठिकाणी आवर्जून भेट द्या। 1 म्हणजे रुग्णालय, 2 म्हणजे तुरुंग, 3 म्हणजे स्मशानभूमी। रुग्णालयात गेल्यावर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला मिळालेल्या चांगल्या आरोग्य इतके या जगात सुंदर काहीच नाही। तुरुंगात गेल्यावर स्वातंत्र्याचे महत्त्व तुम्हाला समजेल। स्वातंत्र्य ही जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट असल्याचे तुमच्या लक्षात येईल। स्मशानभूमीत गेल्यावर जीवनाचे मोल तुमच्या लक्षात येईल। आज आपण इथे चालत आलेलो आहोत आणि उद्या कोणीतरी आपल्याला खांद्यावरून घेऊन येणार असतं। मित्रांनो, हे कटू आहे पण सत्य आहे। आपण या जगात काहीच घेऊन येत नाही आणि जातानाही काहीच नेऊ शकत नाही।
त्यामुळे विनम्रपणे वागा, देवाप्रती कृतज्ञ भाव ठेवा, त्याच्याकडे आधार व्यक्त करा व आम्हाला हे जीवन तू जगण्याची मुभा दिली असे त्यांना आभार माना व त्यांचे नामस्मरण करायला विसरू नका. मनाला खूप लागलेलं पण सत्य आहे असं सत्य. मित्रांनो, मी तुम्हाला एका गोष्टीतून सांगतो. वर्गात शिक्षक विचारतात की गाव आणि शहर यात फरक काय आहे. एका मुलाने खूप सुंदर उत्तर दिले की इतकेच अंतर, गावात गायी पाळल्या जातात आणि कुत्रे भटकत फिरत असतात, तर शहरात कुत्री पाळले जातात आणि गायी भटकत फिरत असतात. जीवनाचे कडू सत्य आहे सर. अनाथ आश्रमात मुले भेटतात गरिबांची आणि वृद्धाश्रमात म्हातारी माणसं भेटतात श्रीमंतांची. या उत्तराला किती महत्व आहे हे यातून तुम्हाला कळलं असेल. म्हणून आपण किती इम्प्रूव्हमेंट करतो, आपला किती पुढे जातोय देश, यापेक्षा आपण आपल्या आईवडिलांना विसरत चाललोय हे तितकंच महत्वाचं आहे. एकाकीपण वेगळं, एकांत वेगळा, परिसराचं मौन आणि एकांत, आणि परिवारात असतानाही पोरकं वाटणं हे एकाकीपण असतं. एकाकी वाटलं तर मनसोक्त रडावं. असुतकं म्हणजे दुबळेपणा नव्हे. पावसाळी ढग जसे बसल्यावर हलके होतात तसे आणि दिसेनासे होतात, तसा माणूसही हलका होतो, आकाशाजवळ पोहोचतो. असंच कोणीतरी दुःख पार केल्यावर तुकाराम तुका आकाशा एवढा असं लिहून ठेवलाय. म्हणून मित्रांनो, तुम्हाला दुःख आलं तर बिंदास रडून घ्या. एवढा गर्व का करतो आपण? जन्म दुसऱ्याने दिला, नाश दुसऱ्याने दिले व शिक्षण दुसऱ्याचे दिले, रोजगार दुसऱ्याने दिला, इज्जत दुसऱ्याने दिली, पहिले आणि अंतिम स्नान दुसरे घालणार, स्मशान दुसरे घेऊन जाणार, मृत्यूनंतर संपत्ती दुसरे वाटून घेणार. तरी देखील संपूर्ण आयुष्यभर आपणच कोणत्या गोष्टीचा गर्व करत आहोत? हे रणांगण व हे सगळं कठीणच. दुःख इतकं नशिबान आहे की ज्याला प्राप्त करून लोक आपल्याला माणसांना आठवतात. आता छान इतकं दुर्दैवी आहे की ज्याला मिळून लोक नेहमी आपल्या माणसांना विसरतात. किती विचित्र आहे नाही? म्हणून धन कमवा पण कधी गर्व करू नका. माणसाच्या शरीरात 70% पाणी आहे, पण जखम झाली की पहिले रक्त येते, आणि माणसाचे हृदय रक्ताचे बनलेले असून देखील हृदयात दुखावले की डोळ्यातून पाणी येते. जीवन जगताना संगती खूप महत्वाची आहे. आपला काय व पैसा याच्यावर कधीच गर्व करू नका, कारण ज्या गोष्ट खोजल्या जातात त्या नक्कीच समाप्त देखील होतात. मृत्यूनंतरच हेच कटू सत्य आहे. पत्नी दरवाजापर्यंत, समाज स्मशानापर्यंत, पुत्र अग्निदानापर्यंत, फक्त आणि फक्त कर्म शेवटपर्यंत. एवढं लक्षात ठेवा आणि पुढे आयुष्यात कर्म चांगले करत राहा. तुम्हाला नक्कीच चांगले दिवस येणार. रस्ता सुंदर असेल तर नक्की विचारा तो कुठे जातो, पण ध्येय सुंदर असेल तर मात्र रस्ता कसा आहे हे बघू नका. त्या रस्त्यावर चालत राहा. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत. एक माणूस 20-25 लोकांना 2 हाताने मारू शकत नाही, पण तोच माणूस 2 हात जोडू लाखो माणसांच्या मनावर राज्य करू शकतो. एवढं मात्र खरं आहे. त्यामुळं हात जोडायला शिका आणि नम्र व्हायला शिका. तुम्हाला आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही. मित्रांनो, विश्वास ठेवा. अरे, जो माझा हात पकडतो ना, त्याला कधीच कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही, असे आपले श्री ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज म्हणत असतात. मीपणा दूर ठेवून जा विश्वास ठेवा, पदरी अपयश कधी येणार नाही. हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देवाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो. त्यामुळे आपल्या माणसांना जपा. कृपापूर्ण नेत्र स्वामींचे मायेने भरलेले, भक्तांच्या भेटीसाठी दिसतात आसुरलेले, चेहऱ्यावरचं तेज पाहून भान हरपते. स्वामींचरणी मन सहज दृढ होते. क्षणोक्षणी वाटे स्वामी नामाचा आधार, स्वामी संग धरता कोण राहील निराधार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. दुसऱ्यांच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते, तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याला भरवण्यात समाधान वाटते. म्हणून यात भरपूर फरक आहे. तर तुम्ही यातले कोणते व्यक्ती असाल ते मला कमेंटमध्ये कमेंट करून सांगा. तुझ्या अंतरात्मात आहे मी, तुला हरू देणार नाही, या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही, असे स्वामी आपल्याला वचन देत आहेत. मी सर्वत्र आहे, मी चराचरा व्यापून आहे, मी वारा आहे, मी पाणी आहे, आकाशही मीच आहे, गागनापुरात मीच आहे, ध्रुवावर, कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. म्हणून स्वामी आपल्या कायम पाठीशी असतात. आपण ही गोष्ट अजिबात विसरू नये. आपल्याला दुःख देणारे जगत कमी नाहीत. ते जितकं सत्य आहे तितकं सत्य हे आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणीही नाही. ज्यावेळी तू जाशील काळोखात त्यावेळी तुझी सावलीही सोडेल साथ. तू घाबरू नकोस, स्वामीच पकडतील तुझा हात. ब्रह्मांड नायक. जाणले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव, म्हणूनच ओठावर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव.
बंद केले नयन माझे चित्त रूप बघून तुझे, स्वामी तिन्ही जगाचा तू माये बाप आहे या जनाचा. स्वामींची लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा. आयुष्यात तुम्ही किती आनंदी असता हे महत्वाचे नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्व असतं. नको हो उदास, मी आहेच तुझ्या आसपास. डोळे बंद करून कर आठवण, बघ मी आहे तुझा विश्वास. म्हणजे विश्वासात देखील स्वामी आहेतच. कितीही संकटे आली तरी स्वामींचा हात माझ्या खांद्यावर असावा आणि मृत्यूला जवळ करतानाही माझा देह माऊलींच्या मांडीवर असावा. एवढंच मागणं स्वामींकडून मागत राहा. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन, असं बोधवचन स्वामींनी आपल्याला दिलं आहे. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक सोपवा. कर्म करत राहा, फळ हे मिळणारच. सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका. उत्तम कार्य करत राहा, लोकच तुमचा परिचय देतील आणि तुमच्यामुळे सुखात आहे, कारण तुमचे नाव मुखात आहे. म्हणून स्वामींचे नाव कायम मुखात ठेवा, तुम्ही कायम सुखात राहाल. ही अनुभूती मी घेतलेली आहे. भूतकाळाचं दुःख नसावं, वर्तमान काळाचा अहंकार नसावा आणि भविष्य काळाचा मोह नसावा. म्हणून आता जे जीवन मिळालं आहे ते अगदी सहजपणे जगून घ्यावं. ध्येय साध्य करणे किती कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नसते, असे स्वामी कायम आपल्याला सांगत असतात. स्वामी माऊलींचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचं बळ मिळतं आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय आपलाच होतो. हा अनुभव होतो. जिद्द आणि स्वामींवरील भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळाल्या पाहिजेत. आयुष्यात स्वामी आले, मन स्वामीमय झाले. मनाची भीती गेली, मन निशंक झाले. निशंक होई रे मना. मित्रांनो, जिथे वासना संपली तिथे भगवंताची कृपा झाली, एवढं लक्षात ठेवा. कोण म्हणतं स्वामी दिसत नाही? स्वामी तर तेव्हा दिसतात जेव्हा कोणी दिसत नाही. हे तुम्ही कायम लक्षात ठेवले पाहिजे व स्वामींचे नामस्मरण करत राहिले पाहिजे. जगात माणसाला नाम कमवायला 50 वर्ष लागतात, पण घालवायला 5 क्षण देखील लागत नाही. या गोष्टीचा विचार एखादी गोष्ट घडण्याच्या आधी आपण प्रत्येकानेच केला पाहिजे. तर मग आपल्या प्रत्येकाचाच वागण्यात आयुष्याचं पुष्कळत सकारात्मक बदल हे नक्कीच घडून येतील. एवढं मात्र लक्षात ठेवा मित्रांनो, आनंद आयुष्य खूप छोटा आहे डिअर, आणि इथे लढून मिळवण्याखेरीज काही मिळत नाही. आपलं आयुष्य दुसऱ्यांना खुश करण्यासाठी जगू नकोस. माझी इच्छा तू ते हो जे तुला व्हायचंय, जे करून तुला आनंद मिळेल ते कर. आणि कधी विसरू नकोस की मी नेहमी तुझ्या सोबत आहे. आणि डोंट वरी, मी तुला खुश करण्यासाठी काही करत नाही आहे. मी पण फक्त मला जे करून आनंद मिळेल ते करण्याचा प्रयत्न करत आहे, बस एवढंच. आणि स्वामींवरची आपली निष्ठा आणि स्वामी नाम हे आपल्या कायम मुखात ठेवा आणि असे वागा की स्वामी तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही. मित्रांनो, भविष्य आपल्या आयुष्यात पुढे जाऊन काय घडेल हे कळण्यासाठी ज्योतिषाकडे जाण्याची काही एक गरज नाही. मित्रांनो, स्वामींनी जे सांगितलं आहे त्यावर थोडा विचार केला तरी ते सहज कळण्यासारखं आहे. मित्रांनो, स्वामी म्हणतात आपले विचार तपासा, कारण आपले विचारच पुढे जाऊन शब्द बनतात. आपल्या शब्दांना विचारा, कारण शब्दच पुढे जाऊन कृती बनतात. आपल्या कृतींना विचारा, कारण कृतीच पुढे जाऊन सबबी बनतात. आपल्या सवयींना विचारा व त्यांचा विचार करा, कारण सवयीच पुढे जाऊन आपलं चरित्र बनतात. आपल्या चरित्राचा विचार करा, कारण आपले चरित्रच पुढे जाऊन आपले नशीब बनते. म्हणून आपण काय विचार करतो यावर आपलं नशीब अवलंबून असतं, आणि आपलं नशीब याच्यावर पण अवलंबून असतं की आपण कोणत्या प्रकारे विचार करत असतो. त्यामुळे विचार चांगले ठेवा व आयुष्य तुमचं नक्कीच चांगलं होईल. किती विचित्र आहे हे जग. घरच्या माणसांची किंमत कळायलाही घराबाहेर पडावं लागतं. इथं जीवनचक्राच्या अखंड भ्रमतीत माणसाला एकच गोष्ट करता येण्यासारखी आहे, दुसऱ्या माणसाशी जडलेले आपले नाते न विसरणे. त्याचे जीवन फुलावे म्हणून त्याच्यासाठी जे जे करता येईल ते ते करणे. नीट विचार कळवा, विश्वाच्या या विराट चक्रात तू आणि मी कोण आहे? या चक्राच्या कुठल्या तरी अरुंद पट्टीवर क्षणभर आरसा मिळालेले 2 जीव, 2 दवांचे थेंब, 2 धुळीचे कण, स्वतःच्या तंत्रीत अखंड भ्रमण करणारे हे आनंदी अनंत चक्र तुझ्या माझ्या सुखदुःखाची कशी कदर करू शकेल? मानवाचं मन मोकळं केवळ भूतकाळाच्या साखळदंडांनी करकचून बांधून ठेवता येत नाही. त्याला भविष्याच्या गरुडा पंखाचं वरदानही लाभलं आहे. आपलं घरटं सोडून बाहेर गेल्याशिवाय पाखराला आकाशाचा अर्थ कळत नाही. त्याचप्रमाणे आपण जेव्हा आपल्या घरातून जोपर्यंत बाहेर निघत नाही तेव्हा आपल्याला कळत नाही की बाहेर काय चाललंय. मित्रांनो, डोळ्यांवर आघात करणाऱ्या गोष्टी टाळायच्या असतील तर डोळे त्या गोष्टीकडून दुसरीकडे फिरवायला यायला हवेत. स्वतःच्या अपूर्णतेची जाणीव होत असताना अपूर्णाची
पूर्णावस्था शून्याच्याच कडे स्वतःला नेताना दिसते. परवाराचीच गोष्ट. किराणा भुसार दुकानातून काड्याची पेटी घ्यायला गेलो होतो. गोड्या तेलाची भली मोठी रांग होती. माणसे मुंगीच्या पावलांनी पुढे सरकत होती. दुकानदार डोळ्यात तेल घालून थेंबा थेंबाचा दाम 10 पटीने वसूल करत होता. तेवढ्यात त्या रांगेतल्या एका फाटल्या परपटल्या बोकळ्यांच्या पोरीला नंबर लागला. तिने दुकानदाराकडे मातीची पंती ठेवली. दुकानदार, तेलाचं भांडं कुठं आहे म्हणून खेकासला. ती म्हणाली, एवढं पंतीवर द्या. अगं दिवाळीला अवकाश आहे, पंत्या कसल्या लावतेस? पोरगी गांगरली, पण दारिद्र्य दिटाई शिकवते. लगेच सावरून म्हणाली, दिवाळी कसली, खायला त्यात द्या, या पंतीत. दुकानदार म्हणाला. मुलीने हातातले 10 पैशाचे नाणे टेबलावर ठेवले. एवढ्या पैशात किती बसतं ते द्या. अगं 10 पैशात तेल द्यायला माप कुठला आणू? म्हणजे लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्यावर जी परिस्थिती असते तीच परिस्थिती आपण जगासमोर मांडू शकत नाही. पण काही लोक असे असतात, त्यांना त्याशिवाय पर्याय नसतो व त्यांची मजबुरी असते, त्यात ते माघार घेऊ शकत नाही. मित्रांनो, स्वतःसाठी वेळ द्या, मनसोक्त जगा. मित्रांसोबत, कुटुंबियांसोबत संवाद साधा. सतत कामात अडकून कधी कधी आपण स्वतःसाठी वेळ बाजूला काढायला विसरून जातो. कोणतंही वय जास्त नाही किंवा कमी नाही. वयाच्या कोणत्याही टप्प्यावर आयुष्याचा आनंद घेता येतो. हातून गेलेलं सगळं पुन्हा मिळू शकतं, पण गेलेला वेळ पुन्हा मिळत नाही. प्रत्येक क्षणाचा आनंद घेत चला व जीवनात पुढे चालत चला. कारण काय माहीत, लोक कधी काय विसरून जातील. सत्कर्म केलेल्या व्यक्तीला आधार शोधण्याची गरज नसते, कारण कितीही वाईट प्रसंग अशा व्यक्तीवर आल्यावर त्या व्यक्तीला आधार ही नियती, निसर्ग आणि प्रकृती तेच देत असते. अशी माणसं संकटात असतानाही आणि त्यातून सुखरूप सुटतातही, व ही गोष्ट त्यांनी त्यांच्या जीवनात केलेल्या सत्कर्मामुळेच होत असते. त्यामुळे कायमच कोणाची ना कोणाची मदत करावी. असे सत्कर्म केलेले कधी वाया जात नसते. आज ना उद्या भविष्यात त्या केलेल्या सत्कर्माचे फळ आपल्याला चांगल्या स्वरूपात वाईट प्रसंगात किंवा संकटसमयी हे मिळतच असते. एवढं मात्र लक्षात ठेवा आणि प्रामाणिकपणे पुढे चालत राहा. तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही. जिथे जन्माला कोणत्या घरात यावं आणि जगाचा निरोप केव्हा घ्यावा हे सुद्धा आपल्या हातात नसतं. आयुष्यात माणसं कशी भेटतील, मार्ग दाखवणारे की मार्ग अडवणारे, हे सुद्धा आपल्या हातात नाही. ज्या पैशांच्या जोरावर आपण अहंकार करतो तो पैसा कायमचा असेल असे नाही. ज्या चेहऱ्याची सुंदरता आपण आयुष्यभर मिळवतो, कालांतराने त्याला सुद्धा सुरकुत्या पडतात. ज्या शरीरावर आपण गर्व करतो त्याला सुद्धा वयाच्या मर्यादा आहेत. ज्या मुलांचा आपल्याला अभिमान असतो ती सुद्धा उतार वयात आपली काळजी करतीलच असे नाही. ज्यांना आपण आयुष्यभर आपले समजतो ते सुद्धा पडत्या काळात सोबत नसतात. जेव्हा वेळ चांगली असली तेव्हा मातू नका आणि वेळ खराब असली तेव्हा रडू नका. आयुष्यात बऱ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात, तरी सुद्धा आपण ॲटिट्यूड दाखवतो व गर्व करतो. चांगले कर्म तेवढे आपल्या हातात आहे आणि चांगल्या कर्माचे फळ हे चांगलेच मिळते, हे अंतिम सत्य आहे. म्हणून ते लक्षात ठेवा मित्रांनो, की अंतिम सत्य हे चांगले कर्मच आहे. कारण कर्म हे फिरून येत असतात, ते तुम्हाला कधी ना कधी भोगावे लागणार. म्हणून म्हणतात मित्रांनो, कर्म करा, चांगले फळ मिळेल. म्हणून कर्म चांगले ठेवा, तुम्हाला कधी काही कमी पडणार नाही. हे तुम्हाला मी परत परत सांगतो, कारण कर्मानेच माणूस आयुष्य जगत असतो. कर्म हे कधी ना कधी आपल्याला फेडावेच लागतात. मित्रांनो, या क्षणी कदाचित तुम्हाला वाटत असेल खूप एकटेपणा वाटतोय, कदाचित काही तुमच्या मनासारखे होत नसेल, पण काळजी करू नका. लवकरच तुमचे जीवन पुढील स्तरावर जाणार आहे आणि या आठवड्यात तुम्हाला असे चमत्कार दिसतील जे तुमचे आयुष्य बदलून टाकेल. त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवा आणि पुढे जा. त्यामुळं स्वामींवर देखील विश्वास ठेवा आणि त्यांचं नामस्मरण करा. मी तुम्हाला जे सांगतोय की ते लक्षपूर्वक ऐका. स्वामींचं नामस्मरण करा. तुम्हाला आठवडाभर 7 दिवस कंटिन्यू करा. तुम्हाला नक्कीच याचा अनुभव येईल. माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुमची साथ कधीच सोडणार नाही, असं स्वामी समर्थ आपल्याला कायम सांगत असतात. चुकीच्या गोष्टी मागे धावू नका, कारण लवकरच मी तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. स्वामी समर्थ आपल्याला भरपूर काही बोधवचन देत असतात. तुझा परमेश्वराच्या शक्तीवर विश्वास असेल तर हा संदेश तुझ्या प्रियजनांपर्यंत नक्कीच पाठव. भाग्यवान ठरशील. मित्रांनो, नाही फक्त प्रेम केलं म्हणून नाही, ज्या माणसाला प्रेम म्हणजे काय हे खरंच कळालं, त्याच्यावर प्रेम केलं म्हणून बोलता येत होतं. मला अनुभवाने कळलं आहे की जर तुम्हाला खरंच प्रेम म्हणजे काय फील करायचं असेल तर मग तुम्हाला कोणीतरी असा माणूस सापडला पाहिजे जो मनाने प्रेम करेलच. पण तो काय करतो आहे आणि का करतो आहे हे त्याला तुम्हाला सांगता देखील आलं पाहिजे. त्यासाठी माझ्या प्रेमाचा अर्थ काय आहे हे जर का त्याला कळलंच नाही तर माझ्यावर प्रेम करतो म्हणून नक्की काय करतो
हे जर का त्याला कधी सांगायचं आलं नाही तर मग नुसतंच प्रेम करून काय उपयोग आहे. म्हणून माणसावर प्रेम करणं सोडा, पण स्वामींवर प्रेम करा. स्वामी नक्कीच तुमची साथ शेवटपर्यंत देतील. कारण माणसावर प्रेम केलं तर ते धोका देतील, पण स्वामींवर प्रेम केलं तर ते कधीच तुम्हाला धोका देणार नाही. काही कारणाने मुलगा आणि सून वेगळे राहायला लागले की मग समजतात ज्या विनाकारण चर्चा निर्माण होतात त्यांना सून आणि मुलगा कसे कृतज्ञ आणि दुष्ट आहेत असा असतो शक्यतो. पण वास्तवात वस्तुस्थिती काय आहे? आपण सगळेच भारतीय लोक वास्तवात इमोशनल फुल आहोत. वास्तवत जगतं आपल्याला मान्यच नसतं. वर्तमानपत्रातल्या हुंडावळीच्या किंवा तत्सम इतर बातम्या वाचल्या तर आपल्याला काय दिसतं? सुनेदात बहुतेक 99% प्रकारात जीव गेलेला असतो. कौटुंबिक कलहापासून सुनेने सासऱ्याच्या सासरूंच्या खून केल्याचा किंवा मुलांनी आईवडिलांचा मारपीट केल्याच्या बातम्या तुलनेने तशा नगण्य वाटाव्यात इतपत कमी असतात. त्यामुळे मित्रांनो, वास्तव हेच आहे. तुमच्या जीवनात जर तुम्हाला भानगडी व तंटा व अशा संकट तुम्हाला नको हवे असतील तर तुम्ही स्वामींच्या चरणी जा व स्वामींच्या चरणी तुम्हाला नक्कीच एक आनंद मिळेल आणि स्वामींच्या चरणी भरपूर काही तुम्ही मिळवू शकाल. एक व्यक्ती नेहमी श्री स्वामी समर्थ नामांचा जप करीत असे. हळूहळू तो फार म्हातारा झालेला, त्यामुळे तो एका खोलीत पडून असायचा. जेव्हा कधी त्याचा श्वास शौच स्नानासाठी जावे लागत तेव्हा तो आपल्या मुलाला मदतीसाठी आवाज देत असत आणि मुलगा त्याचं घेऊन जात असे. हळूहळू काही दिवसानंतर मुलाला आवाज देऊन ही मुलगा येत नसे. जर आला तर फार उशिरा, त्यामुळे कधी अंथरूण घाण होई त्यामुळंच त्यावरचे दिवस घालवला लागत असे. आणि आता जास्त म्हातारपण आल्यामुळे फार कमी दिसू लागले होते. एके दिवशी सकाळी असाच तो आवाज देत असताना पटकन मुलगा आला आणि आपल्या कोमल स्पर्शाने त्यांना शौच स्नानाला घेऊन गेला. नंतर अंथरुणावरून आणून झोपवले. असा आता त्या मुलाचा रोजचा दिनक्रम चालू झाला होता. मग म्हाताऱ्यांना संशय येतो की आधी तेव्हा आम्ही अनेक वेळा आवाज द्यायचो तेव्हा मुलगा येत नव्हता, पण आता एका आवाजात मुलगा कसा येतो आणि मला शौच स्नानास घेऊन जातो. म्हणून एकदा तो म्हातारा त्या मुलाचा हात पकडतो आणि विचारतो की खरे सांग, तू कोण आहेस? कारण माझा मुलगा तर असा एवढा नम्र विनयी नाही. तेव्हा खोलीत एकदम प्रकाश प्रकट झाला. त्या मुलाच्या रूपातील श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपले रूप दाखवले. तेव्हा ती म्हातारी व्यक्ती रडत म्हणाली, हे स्वामी राया, तुम्ही स्वतः माझ्या या कार्यासाठी रोज येथे येतो. स्वामी राया, तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर मला यातून मुक्ती द्या. तेव्हा स्वामी महाराज म्हणतात की तू जे भोगत आहे ते तुझे प्रारब्ध आहे. तू माझा खरा भक्त आहेस, नित्य माझे नाम जपत असतो. म्हणून तुझ्या स्वामी राया भक्तीच्या प्रेमापोटी मी तुझे प्रारब्ध मी स्वतः भोगून संपवत आहे. स्वामी राया स्वतः म्हणतात, माझी कृपा सर्वोपरी आहे, त्यामुळे तुझे प्रारब्ध संपवता येते. नाहीतर प्रारब्ध भोगण्यासाठी परत जन्माला यावे लागेल. हाच कर्माचा नियम आहे. म्हणून मी स्वतः तुझे प्रारब्ध संपवण्याचा प्रयत्न करत आहे व जन्म मरणातून तुला मुक्ती द्यायची आहे. स्वामी महाराज म्हणतात, प्रारब्ध 3 प्रकारचे आहेत, मंद, तीव्र आणि तीव्रतम. मंद प्रारब्ध माझे नाम जपल्याने संपवता येते. तीव्र प्रारब्ध हे खऱ्या संतांच्या सानिध्यात राहून श्रद्धा आणि विश्वासाने माझ्या नामाचा जप करून संपवता येते. तीव्रतम प्रारब्ध मात्र भोगावेच लागते. हे तुम्ही कायम लक्षात ठेवा. खरं तर घराघरात उलटं चित्र दिसतं. मित्रांनो, लक्षात ठेवा की तुम्ही नामजप करत नाही व तुम्ही जेव्हा तरुण असता तेव्हा तुमच्यात भरपूर काही बदल होतात व तुम्ही भरपूर काही गर्व ॲटिट्यूड दाखवत असतात. पण त्यावेळेलाच तुम्ही जर नामस्मरणात गुंतलात व तुम्ही नाम जप केलात तर तुम्हाला स्वामी भरपूर काही देतील व तुम्ही तेथून सुरुवात केली आणि शेवटपर्यंत तुम्ही नाम जपत राहिलात तर स्वामी समर्थ तुम्हाला भरपूर तारतील आणि तुमच्या जीवनातले सगळे संकट नष्ट करून टाकतील. एवढं मात्र खरं आहे. म्हणून नामजपमध्ये भरपूर ताकद आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक साधूची गोष्ट सांगतो. एक साधूची गोष्ट आहे. एखाद्या रस्त्याने जाणारा एक माणूस त्याला शिवीगाळ करू लागला. त्या शिव्या साधूने शांतपणे ऐकून घेतल्या. नंतर त्याने त्या माणसाला विचारलं, एखाद्याने दिलेली वस्तू आपण स्वीकारली नाही तर ती कोणाला परत मिळते? अर्थातच ज्याने दिली त्याला. त्या माणसाने उत्तर दिलं. तो साधू म्हणाला, तू आता मला जे देऊ केलंस ते मी स्वीकारलेलं नाही. तर तो माणूस एकदम गोंधळात पडला, सुन्न झाला. साधूचं वागणं त्यांच्या आंतरिक शक्तीने नियंत्रण होतं. आपण जर बाह्य गोष्टींना शक्तींना दोष देत राहिलो तर आपली दुःख तशीच राहतील आणि आपल्याला हवालदिल झाल्यासारखं वाटेल. आपल्या मनस्थितीची आणि वर्तणुकीची जबाबदारी आपण स्वतः स्वीकारल्याशिवाय आपण बदलू शकणार नाही. या दिशेने पहिले पाऊल टाकण्यासाठी स्वतःला पुढील प्रश्न विचारला, मी अस्वस्थ का झालो? मी का रागावलो आहे? मी उदास का झालो आहे? असं स्वतःला विचारल्यामुळे या गोष्टीवर ताबा मिळवण्याचे मार्गही आपल्याला सुचू लागतात. सकारात्मक आत्मोद्धारामुळे आनंद मिळतो. कशामुळे तुम्हाला आनंद मिळतो?
असं तुम्ही लोकांना विचारलं तर तुम्हाला अनेक प्रकारची उत्तर मिळतील. बहुतेक लोक धनदौलत, कपडा लत्ता अशा बहुतेक सांसारिक सुखांची नावं घेतील, पण ते काही खरं नाही. आपल्याजवळ काही असण्यास नव्हे तर आपण स्वतःच कोणीतरी असण्यास बनण्यास सुख असतं. आयुष्यात सर्व काही मिळून सुद्धा माणसे सुखी होतातच असं नाही. या उलट विधानही तितकंच खरं आहे. सुख हे आपल्याला अंतरंगातून निर्माण होते. सुख हे फुलपारकासारखं असतं. तुम्ही त्यांच्या मागे धावलं तर तितकंच ते दूर उडतं. तुम्ही शांतपणे उभे राहा, ते तुमच्या हातावर येऊन बसतं. सुख देणारी मनोवृत्ती निर्माण करा. मनाचा कडवटपणा ही भावनिक पराभवाची खूण आहे. चांगले कर्म व चांगले कार्य करण्याची आपली क्षमता कमकुवत होते. तुम्ही स्वतःच आपले आदर्श मापदंड ठरवा. स्वतःशी प्रामाणिक राहा. स्वतःच्या क्षमतेशी स्पर्धा करा. पुढील गोष्टी आत्मसात करा. प्रत्येक माणसातील आणि परिस्थितीतील चांगुलपणाचा शोध घ्या. आपण आनंदी राहायचे असा निश्चय करा. स्वतःचे मापदंड आदर्श शहाणपणाने ठरवा. नकारात्मक टीकेचा तुमच्यावर परिणाम होऊ देऊ नका आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टींतूनही आनंद मिळवायला शिका. लक्षात ठेवा, आपण काळवेळी नेहमी सच राहत नाही. आयुष्यात चढउतार असतात. कोणत्याही परिस्थितीचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्या. विधायक कामामध्ये स्वतःला गुंतून ठेवा. जे तुमच्या इतकेही नशीबवान नाहीत अशांना मदत करा. स्वतःवर परिस्थितीवर ताबा मिळवायला शिका. कुडून बसत नका व स्वतःला आणि इतरांना माफ करायला शिका. स्वतःबद्दल अपराधाची भावना आणि दुसऱ्यांबद्दल मनात अडी धरू नका. आपल्याला मनाला सकारात्मक स्वयंसूचना द्या. स्वतःशी सकारात्मक संवाद करण्याची सवय लावून घ्या. स्वयंसूचना आपल्या सुप्त मनावर परिणाम होऊन आपला विश्वास दृढ होतो. आपला दृढ विश्वास आपल्या वर्तणुकीतून दिसून येतो. म्हणजेच स्वयंसूचना आपल्या मनोधारणेवर प्रभाव पाडून आपल्या वर्तणुकीवर परिणाम करतात. म्हणजेच स्वयंसूचनाचीही परिणिती त्या गोष्टी प्रत्यक्ष घडून येण्याचे होते. उदाहरणार्थ, मी ते हाताळू शकेन, मी हे करू शकेन, माझं गणित चांगलं आहे, माझी स्मरणशक्ती चांगली आहे. आपली ताकद हीच आपली कमकुवतपणा सुद्धा ठरू शकतो. कोणताही गुण प्रमाणाबाहेर वापरला तर तो कमकुवतपणा ठरतो. उदाहरणार्थ, विक्रेत्यांच्या व्यवसायात चांगली संभाषण क्षमता ही विक्रेत्यांची ताकद असते, चांगला गुण असतो. पण बरेचदा असं दिसून येते की चांगला बोलणारा येण्यामुळे विक्रेते यशस्वी होतात आणि अति बडबड करून ते अयशस्वीही होऊ लागतात. त्यांच्या चांगल्या गुणांमुळे ते या व्यवसायात देतात, परंतु त्याच गुणांचा अतिरेक झाला तर ते कमकुवतपणा ठरतो आणि ते अपयशी होतात. नीट लक्षपूर्वक ऐकणं हा चांगला गुणधर्म आहे. ऐकून परंतु ऐकण्याचा अतिरेक झाला म्हणजे नेहमी श्रोत्यांचीच भूमिका निभावली तर त्याचा अर्थ या माणसाला फक्त ऐकता येतं, बोलता येत नाही असा होईल. म्हणजेच केवळ ऐकतच राहण्याचा स्वभाव हा त्याचा कमकुवतपणा ठरेल. आपला सर्वात मोठा कमकुवतपणा आपली सर्वात मोठी ताकद बनू शकतो. रागावणं हा कमकुवतपणा आहे. याचं रूपांतर शक्तीत कसं होऊ शकेल? एका स्त्रीने म्याड या संस्थेची उभारणी करून हे वास्तवात आणून दाखवलं. म्याड म्हणजे मदर्स अगेन्स्ट ड्रग्स ड्रायव्हिंग. या स्त्रींचे मूल्यमद्यापन करून वाहन चालकांचे केलेल्या अपघातात दगावले. या दुर्घटनेमुळे ती इतकी संतप्त झाली की समाजातील अनेक प्रकारच्या गोष्टी अजिबात खपवून घ्यायच्या नाहीत अशा तिने ठाम निश्चय केला. दारू पिऊन वाहन चालवण्याविरुद्ध लढा देण्यासाठी तिने अमेरिकेच्या सर्व भागातील लोकांना एकत्र केले. आज ती स्त्री आणि हजारो सदस्य असलेली तिची संघटना ही एक मोठी शक्ती बनली आहे आणि त्यांनी कायद्यात आवश्यक ते बदल घडवून आणले आहेत. अशा रीतीने सकारात्मक विचार कृती करून साकारण्या नकारार्थी भावनेचं रूपांतर शक्तीमध्ये विधायक कामात चळवळीत करता येतं. खरं तर संताप हा कमकुवतपणाचाच, पण या उदाहरणात त्या महिलेचा तीव्र संताप हेच तिचं प्रभावी सामर्थ्य ठरतं. धीर धरा. चांगली किंवा वाईट गोष्ट एखाद्या वेळेस पाहिली किंवा ऐकली तर काही बिघडत नाही, तिचा काही परिणाम होत नाही असं लोकांना म्हणताना आपण ऐकतो, पण हे काही खरं नाही. अशा गोष्टींमुळे आपल्याला होणारा बदल दिसून येत नसेल, पण काहीतरी परिणाम नक्कीच होत असतो. मित्रांनो, चीनमधल्या त्या एका विशिष्ट जातीच्या बांबूचंच उदाहरण घ्या. बांबूचं रोप लावल्यानंतर त्याला नियमितपणे पाणी आणि खत घातले तरी पहिली 4 वर्षे त्यात काहीही वाढ दिसून येत नाही. झाड वाढतं असल्याचं कसलंही लक्षण दिसून येत नाही. पण 5व्या वर्षी अचानक झाड 6 आठवड्यात 90 फुटा वाढतं. आणि इतकं प्रश्न असा की बांबूचं झाड 6 आठवड्यात वाढलं का? त्याला मोठं व्हायला 5 वर्ष लागली. झाडाच्या वाढीचं कोणतंही चिन्ह दिसलं नसलं तरी झाड जमिनीत मुळात पसरत होतं का? बांबूची वाढ होत होती का? आणि म्हणून त्याला पाणी आणि खत द्यायचं बंद केलं असतं तर झाड असं वाढलं असतं का? अर्थातच नाही. बांबूचं रोप मेलं असतं. आपण निसर्गाकडून शिकलं
पाहिजे निसर्गाची शिकवण अगदी स्पष्ट आहे. धीराने आणि श्रद्धेने चांगलं योग्य काम करत राहा. त्यामुळे होणारा बदल जरी दिसून आला नाही तरी त्याचा परिणाम मात्र होत असतो. आत्मपरीक्षण करा. तुमची शक्तिस्थाने आणि तुम्हाला कमकुवत करणारे दोष याची यादी करा. यशस्वी माणसांना स्वतःच्या मर्यादा माहीत असतात, परंतु ते आपल्याला शक्तिस्थानावर भर देतात. आपली शक्ती कशात आहे हे जर आपल्याला माहीत नसेल तर आपण त्यावर भरोसा करणार कसा व भरोसा देणार कसा? आपल्याला काय करायचं नाही हे लक्षात ठेवण्यापेक्षा आपल्याला काय करायचं आहे, काय व्हायचं आहे त्यावर लक्ष केंद्रित करा. आपली शक्तिस्थाने काय आहेत, आपला कमकुवतपणा कुठे आहे, एका कागदावर लिहून घ्या, हे तुम्हाला ते कळेल. आत्मभान म्हणजे काय ते अब्राहम लिंकनच्या पुढील शब्दातून नेमके स्पष्ट होते. त्यांचे शब्द असे होते, माझ्या मुलाचं बाहेरच्या जगातलं पहिलं पाऊल माझ्या मुलाला हात धरून शिकवा आणि जगाच्या या विशाल छायेत त्याचं आज पहिलं पाऊल पडणार आहे. बाहेरच्या जगात आपलं आपण वावरण्याचा त्याचा आजचा पहिला दिवस आहे. काही काळ सगळ्या गोष्टी त्याला अनोळखी आणि नवीन वाटणार आहेत, म्हणून तुम्ही त्याच्याशी हळूवारपणे वागाल अशी मी आशा करतो. तुम्हाला माहीतच असेल की आजपर्यंत घर हेच त्याचं विश्व होतं. या जगाचा तो राजा होता. त्याचा जखमा बांधायला आणि त्याच्या दुखऱ्या भावनांवर फुंकर घालायला मी कायम हजर होतो. परंतु आता सगळ्याच गोष्टी बदलणार आहेत. आज सकाळी या घरापुढच्या पायऱ्या उतरून तो उत्सुकाने आनंदाने बाहेर पडेल आणि त्याच्या मोठ्या धाडसाला सुरुवात करेल. या धाडसामध्ये बहुधा संघर्ष, दुःख आणि निराशाही असेल. या जगात जगण्यासाठी त्याला विश्वास, प्रेम आणि धैर्याची आवश्यकता भासेल. म्हणून लोक हो, त्याचा चिमुकला हात धरून त्याला आवश्यक त्या गोष्टी तुम्ही शिकवाल अशी मी आशा करतो. शिकवावं त्याला, पण शक्य असेल तर ममतेनं, प्रेमानं. सगळीच माणसं प्रामाणिक नसतात. सर्वच स्त्री पुरुष खरेपणानं वागणारे नसतात. हे त्याला कधीतरी समजून घ्यावं लागेल. हे मला माहीत आहे. जगात जर वाईट माणूस असतो तर चांगला माणूसही असतो आणि एखादा शत्रू असेल तर एखादा मित्रही असतो. हे त्याला शिकवा. दुष्ट आणि दादागिरी करणाऱ्या लोकांना त्यांची जागा दाखवणं ही सर्वात सोपी गोष्ट असते. हे त्याला लवकरात लवकर शिकू द्या. पुस्तक वाचण्यातून मिळणारा आनंद त्याला घ्यायला शिकवा. आकाशात भराऱ्या घेणाऱ्या पाखराचं, सूर्यकिरणात गुणगुणणाऱ्या मधमाशांचं आणि हिरव्यागार टेकड्यावरील राना फुलांचं शाश्वत रहस्य शोधण्यासाठी त्याला जिवंत वेळ मिळू द्या. त्याला असं शिकवा की फसवण्यापेक्षा अपयश पत्करणं अधिक सन्माननीय असतं. त्याला स्वतःच्या विजयांवर निष्ठा ठेवायला शिकवा. मग इतरांच्या दृष्टीने ते विचार चुकीचे असले तरी सुद्धा. सर्वजण जरी मेंढरासारखे वागत असतील तरी गर्दीतलं एक न होण्याचे बळ माझ्या मुलाला देण्याचा प्रयत्न करा. इतरांना ऐकायला त्याला शिकवा, परंतु तो जे ऐकेल त्याला सत्याची चाळणी लावून ते योग्य आणि चांगलं असेल तेच त्याला घ्यायला शिकवा. आपलं हृदय आणि आत्मा कधी पैशात मोजून त्याची किंमत ठरवू नकोस असं त्याला शिकवा. आपलं वागणं योग्य असेल तर आरडाओरडा करणाऱ्या जमावाकडे पूर्ण दुर्लक्ष करायला, आपल्या तत्वाखाली निर्धाराने संघर्ष करायला त्याला शिकवा. लोक हो, त्याला हळुवारपणे शिकवा, पण त्याचे फाजील लाड करू नका, कारण भट्टातील उष्णतेचं तावून सुलाखूनच उत्तम पोलाद बाहेर होतं. हे सगळं म्हणजे खूप मोठी मागणी आहे. पण लोक हो, बघा यातलं तुम्हाला काय करायचंय जमतं ते, कारण तोच खरं एक गोंडस मुलगा आहे. मित्रांनो, असा त्यांचा दृष्टिकोन होता व त्यांनी जीवनाबद्दल ही व्याख्या केलेली होती. मित्रांनो, भरपूर माणसांचे कौशल्य आणि विकास हे भरपूर वाढत असतात व त्यांची जीवनाची आराखडा याच्यावरच अवलंबून असतो. लोकांकडून हवं तसं काम करून घेता येणं हीच माझ्या मध्ये जगातील सर्वश्रेष्ठ क्षमता. इतर कशाचीही मी या क्षमतेला महत्त्व देतो. मित्रांनो, असे जॉन रॉफलेर म्हणतात, आपल्याला खरं तर व्यवसायाचे असे प्रश्न नसतात, आपल्याला प्रश्न असतात ते लोकसंबंधाचे. आपण जेव्हा आपले लोकसंबंधाचे प्रश्न सोडवतो तेव्हाच आपले व्यवसायातले प्रश्न बहुतांशी सुटलेले असतात. कामासंबंधी उत्पादक विषयक तांत्रिक माहितीपेक्षाही माणसांची पारख करता येणं अधिक श्रेयस्कर आहे. प्रसन्न आणि आकर्षक व्यक्तिमत्वामुळे यशस्वी माणसं वेगळी उठून दिसतात. इतरांकडून ती चांगलं सहकार्य मिळू शकतात. प्रयत्न व्यक्तिमत्व हे पाहता क्षणी ओळखता येतं, पण व्याख्या करायला अवघड आहे. माणसाचं व्यक्तिमत्व हे त्याच्यात चालणं बोलणं, त्याच्या आवाजातील माधुर्य, त्याच्या वागण्यातला आपलेपणा आणि आत्मविश्वास यातून जाणवतं. काही लोक वय झालं तरी आकर्षक दिसतात. त्यांची प्रसन्नता त्यांच्या चेहऱ्यावरून तर दिसतेच, पण ती त्याच्या हृदयातूनही आलेली दिसते. माणसाचा दृष्टिकोन, वर्तणूक आणि त्यातून व्यक्त होणारा भाव यांचा मिलाप म्हणजे प्रसन्न व्यक्तिमत्व. चेहऱ्यावरचा प्रसन्न भाव हा आपल्या कपड्यांपेक्षा अधिक प्रभावकारक असतो. आपल्या व्यक्तिमत्वाला पैलू पाडणं ही बुटांना पॉलिश करणं किंवा आपलं बाह्य रंगरूप खुलवणं
यांसारख्या गोष्टीपेक्षा अधिक कष्टाचं चिकाटीचं असतं. व्यक्तिमत्वातील दोष झाकण्यासाठी अंगीकारलेल्या खोट्या आकर्षक लकबी आणि तोंड देखले ह्यांचं हास्य यांना काही काळ उपयोगी होईलही, परंतु लवकरच त्यातला खोटेपणा पोकळेपणा उघड केला येईल. कारण असं वरवरचं वागणं टिकाऊ नसतं. माणसाला चारित्र्य हवं असतं, कारण चारित्र्यहीन व्यक्तिमत्व, नीतिशून्य बुद्धिमत्ता यांच्या सहवासातून संबंधातून आयुष्य दुःखी होते. चारित्र्य नसलेली व्यक्तिमत्व म्हणजे चांगुलपणा नसलेलं चांगलं दिसणं आहे. आयुष्यात यशस्वी राहायचं असेल तर त्याला व्यक्तिमत्व आणि चारित्र्य दोन्हींची जोड हवी. सर्वांशी नम्रतेनं वागा, परंतु थोड्याच लोकांशी जवळीक करा. या थोड्यांना विश्वासात घेण्यापूर्वी त्यांना चांगले पारखून घ्या. खरी मैत्री हे सावकाश वाढणारं रोपटं आहे आणि मैत्री हे संबंध सार्थ करण्यापूर्वी त्याने प्रतिकूल परिस्थितीचे धक्के सहन केले पाहिजेत. आयुष्य एक प्रतिध्वनी आहे. मित्रांनो, एक छोटा मुलगा आईवर रागावला आणि ओरडू लागला, मला तू आवडत नाहीस, मला तू आवडत नाहीस. शिक्षेच्या भीतीने तो घरातून बाहेर पळाला. तो एका दरीपाशी आला आणि ओरडू लागला, मला तू आवडत नाहीस, मला तू आवडत नाहीस. आणि दरीतून प्रतिध्वनी आला, मला तू आवडत नाहीस, मला तू आवडत नाहीस. त्या छोट्या मुलाने आयुष्यात प्रथमच प्रतिध्वनी ऐकला. तो घाबरून परत आईकडे आला आणि म्हणाला, आई आई, दरीत एक दुष्ट मुलगा आहे, तो मला तू आवडत नाहीस असं ओरडतोय. आणि आईच्या लक्षात सर्व काही आलं. तिनं मुलाला परत दरीकडे जायला आणि मला तू आवडतोस असं ओरडायला सांगितलं. तो मुलगा दरीजवळ तिथं गेला आणि तो ओरडला, मला तू आवडतोस. दरीतून तसाच प्रतिध्वनी आला. त्या छोट्या मुलाला एक चांगला धडा मिळाला. आपलं आयुष्य हे प्रतिध्वनीसारखं आहे. आपण जे देतो तेच आपल्याला परत मिळतं. बेंजामिन फ्रँकलिननं म्हटलं आहे, तुम्ही जेव्हा इतरांशी चांगलं वागत असता तेव्हा तुम्ही स्वतःशी उत्तम वागत असता. जीवन एक बुमरंग आहे. आपले विचार, कृती आणि वर्तणूक आपल्याकडे कधी ना कधीतरी परत येत असतात आणि परत आपल्याकडे येताना ते अधिक अचूकतेने येतात. आयुष्यात तुमच्या उत्कर्षाच्या काळात लोकांशी आदरतेने वागा, कारण तुमच्या पडत्या काळात ते लोक तुम्हाला भेटणार असतात. पुढील गोष्ट दी बेस्ट ऑफ बिट्स अँड पीसेस म्हणून घेतली आहे. मित्रांनो, बऱ्याच वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. 2 विद्यार्थी फावल्या वेळात काम करून कसाबसा आपला खर्च भागवत स्टॅनफोर्ड विद्यापीठात शिकत होते. पैशाची फार चणचण भासू लागली तेव्हा त्यांना एक कल्पना सुचली. त्या काळचा प्रख्यात वादक इग्नासी पेडोरोव्स्की यांच्या पियानो वादनाचा कार्यक्रम करायचा. त्या कार्यक्रमातून शिक्षणासाठी पैसा उभा करायचा. पियानो वादकाच्या व्यवस्थापनाने कार्यक्रमासाठी $2000 मागणी केली. त्या काळात $2000 ही एवढी मोठी रक्कम होती. त्या विद्यार्थ्यांनी ती मान्य केली. कार्यक्रमाची खूप जाहिरात करूनही तिकीट विक्रीतून फक्त $1600 जमले. कार्यक्रमानंतर त्या थोर कलावंतांना त्याने जमवलेले $1600 दिले आणि $400 शक्य तितक्या लवकर देऊ असे सांगितले. म्हणजे आता त्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने त्याच कॉलेजचं शिक्षण कायमचं बंद पडणार होतं. नाही मुलांनो, पेडेस्टोवर्कीने उत्तर दिलं, असं चालणार नाही. नंतर त्याने तो करार फाडून टाकला आणि विद्यार्थ्यांना सर्व पैसे दिले. म्हणाला, या $1600 पैकी तुमच्या खर्चाची रक्कम काढून घ्या. उरलेला प्रत्येक 10% रक्कम तुम्ही तुमच्या कष्टाचा मोबदला म्हणून घ्या आणि उरलेली रक्कम मला द्या. असेच काही वर्ष गेली. पहिली महायुद्ध आलं आणि संपलं. तोच पेडोरोव्स्की आता पोलंडचा पंतप्रधान होता. आपल्या देशातील हजारो भुकेल्या लोकांसाठी अन्न मिळवण्याची तो धडपड करत होता. या भीषण अन्न टंचाईवर मात करण्यासाठी प्रचंड प्रमाणात आणि तातडीने मदत हवी होती आणि हे काम करू शकेल असा त्यावेळी एकच माणूस होता. तो म्हणजे US फूड अँड रिलीफ ब्युरोचा प्रमुख हर्बर्ट हूवर. हूवरने तत्काळ प्रतिसाद दिला आणि हजारो टन अन्न पोलंडला पाठवून दिलं. वेळेवर मदत पाठवल्याबद्दल हूवरचे आभार मानण्यासाठी पेडोरोव्स्की पॅरिसला गेला. मी पेडोरोव्स्की, आभार मानण्याची काही आवश्यकता नाही, हूवरने उत्तर दिलं. शिवाय तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही मला पूर्वी मदत केली आहे. तेव्हा मी कॉलेज विद्यार्थी होतो आणि अडचणीत सापडलो होतो. आयुष्यात आपण जे काही करतो त्याची भरपाई होतच असते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे तुम्ही जेव्हा प्रामाणिकपणे दुसऱ्यांसाठी चांगलं करायला जाता तेव्हा तुमचंही आपोआप भलं होतं. चांगुलपणा नेहमी तुमच्याकडे परत येत असतो. हा निसर्गाचा नियमच आहे. फलाची परतफेडाची अपेक्षा धरून काही सत्कृत करण्याची गरज नसते. चांगुलपणाची भरपाई आपोआप नैसर्गिकरित्या होतच असते. जग आहे तसं आपल्याला दिसत नाही, तर ते आपण जसे आहोत तसं आपल्याला दिसत असतं. म्हणजे आपण जसे कर्म करतो तसे आपल्याला जग दिसते. असाच एक जाणता म्हणून गावाबाहेर बसला होता. एक वाटसरू त्याच्याजवळ आला आणि म्हणाला, या गावातले लोक कसे आहेत? कारण मी माझं गाव सोडण्याचा विचारात आहे. त्या जाणत्या माणसाने विचारलं, ज्या गावातून बाहेर पडण्याचा तू विचार करत आहेस त्या गावातले लोक कसे आहेत? तो माणूस म्हणाला, ते स्वार्थी, दुष्ट, उद्धट आहेत.
या जाणत्याने उत्तर दिलं, या गावातले लोक सुद्धा तसेच आहेत. थोड्या वेळाने तिथे आणखी एक वाटसरू आला आणि त्याने तोच प्रश्न विचारला. त्या जाणत्या माणसाने त्यांना उत्तर दिलं, ज्या गावातून तू बाहेर पडायचे आहे ते गावातले लोक कसे आहेत? वाटसरूने उत्तर दिलं, ते प्रेमळ, अतिशयशील, नम्र आणि चांगले आहेत. त्या जाणत्या माणसाने उत्तर दिलं, मग या गावातील लोकही तसेच आहेत. या गोष्टीचं तात्पर्य काय? सामान्यपणे आपल्याला जग जसं आहे तसं दिसत नाही, तर आपण जसे आहोत तसं दिसतं. बहुतेक वेळा इतर लोकांची वागणूक ही आपल्या वागणुकीची प्रतिक्रिया असते. विश्वास मित्रांनो, अनेक नाती ही परस्पर विश्वासावर आधारलेली असतात. उदाहरणार्थ मालक नोकर, पालक पाल्य, पती पत्नी, विद्यार्थी शिक्षक, उपभोक्ता व्यापारी, ग्राहक विक्रेता यांसारखी नाती विश्वास हाच त्यांचा आधार असतो असं मला निश्चितपणे वाटतं. प्रामाणिकपणाशिवाय, सतोडीशिवाय विश्वास कसा उत्पन्न होईल? विश्वास उडू लागायला अर्थ सत्यापणे खरेपणात बाधा निर्माण झाली आहे असा होतो. विश्वासाही वागणुकीनेच विश्वास निर्माण होतो. कोणकोणत्या गोष्टींमुळे विश्वास निर्माण होतो? विश्वासार्थामुळे निश्चित स्वरूपाचा अंदाज बांधता येतो. विश्वासार्हता बांधिलकीच्या भावनेतून निर्माण होते. सातत्यामुळे विश्वास निर्माण होतो. आदरभाव, स्वाभिमानाची यथायोग्य जाणीव आणि दुसऱ्यांबद्दल आदरभाव असेल तरच सभ्यपणा आणि इतरांचाही विचार करण्याची मनोवृत्ती निर्माण होते. निपक्षपातीपणामुळे न्याय आणि सजोडीच्या भावना जाग्या होतात. मोकळेपणामुळे कोणत्याही प्रकारची देवाणघेवाण मुक्त होते. एकवाक्य उक्ती आणि कृती यामध्ये एकवाक्यता असायला हवी. माणूस बोलतो एक आणि करतो एक असं असेल तर त्याच्यावर कोण विश्वास ठेवेल? नैपुण्य, क्षमता आणि काम करण्याची मनोवृत्ती यामुळे माणूस सक्षम आणि निपुण ठरतो. सचोटी, प्रामाणिकपणा, विश्वास मिळवण्यासाठी प्रामाणिक असणं अत्यंत आवश्यक असतं. स्वीकार, आपण सुधारण्याचा प्रयत्न करत असतोच, तरी एकमेकांना गुणदोषासकट स्वीकारणं आवश्यक असतं. चरित्र, माणसाजवळ सर्व प्रकारची क्षमता असूनही चारित्र्य नसेल तर त्याच्यावर विश्वास कसा ठेवता येईल हे याचा प्रश्न पडतो. प्रेमापेक्षाही विश्वास असणं हे अधिक महत्वाचं आहे. काही माणसांवर मित्रांनो आपण प्रेम करत असतो, पण आपल्यावर त्यांच्यावर विश्वास ठेवता येत नाही. नातेसंबंध हे बँकेतले खात्यासारखे असतात. खात्यात जितके पैसे भरू तेवढीच ठेवीची रक्कम होते आणि म्हणून त्यातून पैसेही जास्त काढता येतात. परंतु खात्यामध्ये पैसे न भरताच पैसे काढण्याचा प्रयत्न केला तर पदरी निराशा येईल. म्हणजे आपण कमी पैसे भरलेले असतात. तकलादू, नाती आणि विश्वासाचा अभाव यातून पुढील गोष्टी उद्भवतात. ते म्हणजे ताणतणाव, सुसंवादाचा अभाव आणि मित्रांनो अनारोग्य, चिडचिडेपणा, अविश्वास आणि राग. मित्रांनो, कुपमंडूक, संकुचित वृत्ती, संघभावनेचा अभाव, पूर्वग्रह, संघभावनेचा अभाव, मनोधैर्य खचणे, विश्वासनेचा अभाव, कमकुवत स्वाभिमान, संशय, वेगळे पडणे हे कोणत्या घटकामुळे निकोप व सकारात्मक संबंध निर्माण करण्यात आणि टिकवण्यात अडथळा निर्माण होतो? यातील बऱ्याचशा घटकांचे अर्थ शब्दावरूनच लक्षात येतात. काही घटकांचे स्पष्टीकरण या प्रकरणात पुढे दिले आहे. स्वार्थीपणा, शिष्टाचाराचा अभाव, विवेकशून्य वर्तणूक, बांधिलकी नसणे, उद्धट वर्तणूक, सचोटी, प्रामाणिकपणाचा अभाव. माधवरावांनी बढाई मारली, माझ्या मुलाने माझ्याकडून बुद्धिमत्ता घेतली आहे. त्याची बायको म्हणाली, बरोबर आहे, कारण माझी बुद्धिमत्ता अजून माझ्या जवळच आहे. म्हणजे नकारात्मक दृष्टिकोन यातून दिसून येत असतो. संकुचित दृष्टिकोन दिसून येत असतो. लक्षपूर्वक ऐकण्याचा अभाव, संशयी स्वभाव, मूल्यांबद्दल आदर नसणे, शिस्तीचा अभाव, दयेचा अभाव, क्रूरता हे कमकुवतपणाचे लक्षण आहे. घायकुतेपणा, रागाच्या भरात माणूस विवेकशक्ती गमावून बसतो. त्यामुळे तो अडचणीत येतो आणि संकटात अधिकच रुतत जातो. इतरांचा वापर करून घेऊन किंवा चलाकी लबाडीने आपला स्वार्थ साधण्याचा स्वभाव, पलायनवादी मनोवृत्ती किंवा स्वतःचे भ्रामक स्वयंप्रंजक करत वस्तुस्थितीपासून दूर जाण्याचा स्वभाव, असे स्वभाव भरपूर लोकांचे असतात. तर मित्रांनो, असे असेल ही यादी काही परिपूर्ण नाही, तरी आपल्या सर्वांमध्ये वर उल्लेख केलेल्यापैकी काही हानिकारक घटना घडू शकतील. कोणामध्ये एखादा दोष अधिक प्रमाणात असेल तर कोणामध्ये कमी प्रमाणात असेल. वस्तुनिष्ठ आत्मपरीक्षण करून आपल्यातील अनेक हानिकारक घटक दोष घालून स्वतःमध्ये सुधारणा घडवून आणणं हा आपला उद्देश आहे. मग त्या उद्देशाने तुम्ही पुढे चालत राहिले पाहिजे. मित्रांनो, अहंकार आणि स्वाभिमान यातील भरपूर काही गोष्टी तुम्ही शिकण्यासारख्या आहात. यातील अहंकार आणि अभिमान यातील फरक काय आहे बरं? कोणतेही चांगले सकारात्मक संबंध जोडण्यामधील सर्वात मोठा अडसर म्हणजे आपला अहंकार असतो. अहंकार ही एक नशा आहे. अहंकार म्हणजे दुर्भिमान आणि त्याचा परिणाम म्हणजे हटवादीपणा आणि अरेवरावचे वर्तन. नम्रपणे कामाची परिवृत्ती केल्याचे
जी आनंदाची भावना निर्माण होते ती भावना म्हणजे अभिमान. अहंकाराने डोकं जड होतं, अभिमानाने हृदय भारावतं. जड डोक्यामुळे डोकेदुखी निर्माण होते, तर भारावलेल्या हृदयामुळे माणूस विनयशील होतो. माणसाचं कर्तृत्व लहान मोठं केवढंही असो, डोक्यात हवा जाता कामा नये. अभिमान अवश्य असावा, पण अहंकार नक्कीच नसावा. मित्रांनो, अहंकार मी शहाणा मनोवृत्ती असते. अहंकारी माणसाचं जग त्याच्यापाशी सुरू होतं आणि त्याच्यापाशीच संपतं. सगळं जग आपल्या भोवतीच फिरतं असं त्याला वाटतं, पण तसं नसतं. अहंकारी माणसाच्या वर्तनातून अनेकदा विचित्र प्रसंग निर्माण हे होतच असतात. आणि एकदा नव्याने एका मालकाने नोकराला विचारलं, तुला पगारवाढीची किती गरज आहे? नोकर म्हणाला, आत्यंतिक गरज आहे. मी देवाजवळ त्याची प्रार्थना करीत होतो. मालक म्हणाला, आता तुला पगारवाढ मिळणार नाही, कारण तू मला डावललंस. पगारवाढ करणं हा माझा अधिकार असताना तुझे थेट देवापर्यंत विनवणी करायला गेलास का? अशा माणसांना काय म्हणायचे? अहंकारी माणूस दुसऱ्याला कमी लेखतो आणि तुच्छतेने वागतो. अहंकार ही असं औषध आहे ज्यामुळे मूर्ख असल्याच्या यातनातून आराम मिळतो. मित्रांनो, स्वतःचं भलं व्हावं ही भावना आणि स्वार्थीपणा यात काय फरक आहे हे आपण जाणून घेऊ. या दोन्ही भावनांतील फरक समजून घेणं महत्त्वाचं आहे. स्वार्थीपणा ही नकारात्मक भावना आहे, म्हणून ही हानिकारक आहे. स्वार्थीपणा चुकीच्या नकारात्मक मूल्यांवर आधारलेला असल्यामुळे त्यामुळे संबंध दुरावतात. स्वार्थी माणूस जिंकणे किंवा हारणे या पलीकडे काही जाणत नाही. याउलट स्वतःचं भलं व्हावं असं वाटणं ही सकारात्मक विधायक भावना ही आहे. समृद्धी, मनशांती, निरामय आरोग्य आणि सुख अशा गोष्टींचं स्वागत करणारी ही भावना आहे. स्वतःचं भलं व्हावं असं वाटण्यात आपल्याबरोबर इतरांचंही भलं व्हावं ही भावना अंतर्भूत असते. मत्सर, द्वेष, दुसऱ्यांचे पाय ओढण्याची प्रवृत्ती म्हणजे काय? खेकड्यांना कसे पकडतात हे तुम्हाला माहिती आहे का? एक बाजू उघडी असलेला चौकोनी डब्बा घेतात. उघड्या बाजूतून खेकडे आत जाऊ शकतात, पण डबा उघडताच असतो. डब्याला वर झाकण नसतं. डबा भरला की चौथी बाजू बंद करतात. डब्याला झाकण नसल्यामुळे खेकडे वर चढून बाहेर पडू शकत नाहीत. पण असं होतं नाही. एकमेकांचे पाय ओढण्याची खेकड्यांची प्रवृत्ती असं होऊ देत नाही. एखादा खेकडा वर चढू लागला की इतर खेकडे त्याला खाली ओढतात आणि अशा रीतीने कोणीच बाहेर पडू शकत नाही. त्यांचं सगळ्यांचं काय होतं अंदाज करा. त्याचं छानसं कालवण तयार होतं. मत्सरग्रस्त द्वेष करणाऱ्या लोकांचं वागणं असंच असतं. ते स्वतः तर आयुष्यात कधी पुढे जात नाही, परंतु इतरांच्या प्रगतीच्या मार्गात अडथळे निर्माण करतात. मत्सर हे कमकुवत मनोवृत्तीचं लक्षण आहे. जगात सगळीकडे हा दुर्गुण दिसून येतो. द्वेषाशी मत्सराची भावना सर्वत्र दिसून येते. जेव्हा ही भावना देशाचा स्वाभिमान बनण्यासाठी प्रबळ बनते, तेव्हा तिचं निर्मूलन करणं हे एक अशक्यप्राय आव्हान ठरतं. देशाची अधोगती सुरू होते, समाजाचं अधपतन होतं आणि येणाऱ्या पिढ्यांना त्यांचे भयानक परिणाम भोगावे लागतात. मत्सर माणसाला नीतीभ्रष्ट करतो. माणसाचं मन मोकळं असावं, रिकामं असू नये. मन मोकळं असणं आणि मन रिकामं असणं यात फरक काय आहे? लवचिकता हा मोकळ्या मनाचा गुणधर्म आहे. कोणत्याही कल्पनांचं किंवा सिद्धांताचं गुणवत्तेनुसार मूल्यमापन करून मोकळ्या मनामुळे त्याचा स्वीकार किंवा अवेअर करता येतो. या उलट रिकाम्या मनात बरं वाईट जे काही पडेल ते तसंच साचून राहतं. कोणत्याही विचारांचं मूल्यमापन न करता ते फक्त स्वीकारतं राहतं. मित्रांनो, सकारात्मक व्यक्तिमत्वाची निर्मिती कशी होते ते आपण बघू. एक, जबाबदारी स्वीकारा. जबाबदारी समर्थपणे पेलू शकणाऱ्यावर जास्तीत जास्त जबाबदाऱ्या पडत असतात. लोक जेव्हा अधिकाधिक जबाबदाऱ्या स्वीकारत असतात तेव्हा ते एका अर्थाने स्वतःची उन्नतीच करून घेत असतात. भरवशाची वागणूक म्हणजे जबाबदारीचा स्वीकार करणं होय. यातूनच आपला समंजसपणा आणि परिपक्वता व्यक्त होत असते. जबाबदारी स्वीकारण्यात आपली मनोवृत्ती आणि आपलं भोवतालचं वातावरण प्रतिबिंबित होतं. काम व्यवस्थित पार पडलं तर त्याचं श्रेय सगळ्यांनाच हवं असतं, पण चूक झाल्यास त्याची जबाबदारी स्वीकारण्यास फारच थोडे लोक तयार असतात. एखाद्याने जबाबदारी स्वीकारली नाही म्हणजे त्याची जबाबदारीतून मुक्तता होते असं नाही. जबाबदारी ओळखून त्याचप्रमाणे वागण्याची सवय अंगी बांधणं, जबाबदार वर्तनाची जोपासना करणं हे आपले उद्दिष्ट असलं पाहिजे. अशा वर्तनाची सवय लहानपणापासूनच अंगात बाणवली पाहिजे. स्वतःवाद किमान आज्ञाधारकपणा असल्याशिवाय जबाबदारी शिकवता येत नाही. मित्रांनो, दोषारोप करण्याचा खेळ थांबवा. पुढील विधानं करण्याचं टाळा. सगळेच असं करतात, कोणीच असं करत नाही. हे तुझ्यामुळं झालंय. लोक जेव्हा जबाबदारी स्वीकारू शकत नाही तेव्हा ते आईवडील, शिक्षक, अनुवांशिक गुण, देव, दैव, नशीब किंवा ग्रहताऱ्यांना दोष देतात. चिंटू म्हणाला, आई, पिंटूनं खिडकीची काच फोडली. आईने विचारलं, अशी कशी त्याने काच फोडली? चिंटूने उत्तर दिलं,
मी त्याला दगड मारला आणि त्यानं तो चुकवला. जे लोक जबाबदारी न स्वीकारता आपले हक्क अधिकार वापरतात ते बहुधा आपले हक्कही सरशेवटपर्यंत गमावून बसतात. जबाबदारी स्वीकारली म्हणजे विचारपूर्वक कृती करावी लागते. कर्तव्य पालन करण्यात आपल्या मनाचा शुद्रपणा अहंकार आड येतो. मनाच्या शुद्रतेपायी आपल्या जबाबदाऱ्या आपण नजराआड करतो. याचा विचार करा. जे करणं आवश्यक आहे ते करण्याऐवजी हलक्या शुद्ध मनोवृत्तीचे लोक कामाची चालढकल करत असतात आणि किंवा आपलं काम जबाबदारी दुसऱ्यावर ढकलत असतात. सामाजिक जबाबदारी. प्राचीन भारतीय ज्ञान आपल्याला सांगतं की आपली पहिली जबाबदारी समाजाची आहे, दुसरी जबाबदारी आपल्या कुटुंबाची आहे आणि तिसरी जबाबदारी स्वतःची आहे. या जबाबदारीचा क्रम जर उलट झाला तर त्याचा समाज बिघडू लागतो. सामाजिक जबाबदारी हे प्रत्येक नागरिकाचं नैतिक कर्तव्य असायला हवं. जबाबदारी आणि स्वातंत्र्य हातात हात घालून चालतात. आपलं काम मनपूर्वक व सर्व शक्तीनिशी करण्यास तयार असणं हे चांगल्या नागरिकाचं लक्षण आहे. मित्रांनो, मोठेपणाची किंमत म्हणजे जबाबदारी असते. वाईट लोकांच्या दृष्टीमुळे नव्हे तर चांगल्या माणसांच्या निष्क्रियतेमुळे समाज बिघडतो. काय हा विरोधाभास? निष्क्रियतेमुळे ते समाजाचं नुकसान पाहू शकत असतील तर त्यांचं चांगलं तरी कसं म्हणायचं? मग प्रश्न असा पडतो की ते आपल्या सामाजिक जबाबदारी सोडून देत आहेत का? वाईट गोष्टी फळफळण्यासाठी चांगल्या लोकांनी निष्क्रिय राहणं पुरेसं असतं. तेवढ्या सुद्धा वाईट गोष्टी फोफावतील. दुसऱ्यांचा विचार करणं. मित्रांनो, एकदा एका 10 वर्षाचा मुलगा आईस्क्रीमच्या दुकानात गेला आणि तो टेबल जवळ जाऊन बसला आणि त्याने वेटरला विचारलं, आईस्क्रीम कोण केवढ्याला आहे? वेटर म्हणाला, 3 रुपये. तो मुलगा हातातील नाणी मोजू लागला. नंतर त्याने आईस्क्रीमचा लहान कप केवढ्याला असं विचारलं. वेटरने त्रासिकपणे उत्तर दिलं, 2.5 रुपये. तो मुलगा म्हणाला, मला आईस्क्रीमचा लहान कप द्या. त्या मुलाने आईस्क्रीम खाल्लं, बिल दिलं आणि तो गेला. आणि वेटर त्याचा रिकामा कप उचलायला गेला आणि त्याला जे दिसलं त्याने त्याचं मन हिलावून टाकलं. कपाजवळ 8 आणे आणि त्याचे टीप म्हणून ठेवले होते. आईस्क्रीमची ऑर्डर घेण्यापूर्वी त्या लहान मुलाने वेटरचा विचार केला होता. त्या मुलाने संवेदनक्षमता आणि कदर करण्याची वृत्ती दाखवली होती. स्वतःचा विचार करण्यापूर्वी त्याने इतरांचा विचार केला होता. आपण सगळेच त्या लहान मुलाप्रमाणे दुसऱ्यांचा विचार करायला लागलो तर हे जग किती सुंदर होईल. दुसऱ्यांचा विचार करून ज्याच्यापाशी सौजन्याने आणि नम्रपणे वागा. विचारपूर्वक वागण्यातून दुसऱ्याची कदर करण्याची वृत्ती दिसून येते. मित्रांनो, ज्यात सर्वांचंच भलं आहे असाच विचार नेहमी तुम्ही केला पाहिजे. मृत्यूनंतर एका माणसाला यमाने विचारले, तुला स्वर्गात जायचंच का नरकात जायचं? निर्णय घेण्यापूर्वी मला दोन्ही बघता येईल का? असं त्या माणसानं विचारलं. यमाने प्रथम त्याला नरकात नेलं. तिथे एका प्रशस्त दालनात मध्यभागी स्वादिष्ट पंचपक्वाने, फळफळाव, मिठाया मांडून ठेवलेल्या त्याला दिसल्या. अतिशय सुरेल असं संगीतही तिथे ऐकायला येत होतं. फिरकुटलेल्या आणि दुःखी चेहऱ्याच्या माणसांच्या रागाही त्यांना दालनात त्याला दिसल्या. ते सगळे उपाशी आणि खंगलेले दिसत होते आणि त्यांच्या हाताला हातभर लांबीचे चमचे बांधले होते आणि त्यांच्या सहाय्याने ते तिथलं अन्न स्वतःच्या तोंडात घालण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांना ते जमत नव्हतं. नंतर यमानं त्याला स्वर्गात नेलं. तिथेही तशाच एका प्रशस्त दालनात पदार्थ ठेवले होते आणि सुस्वर संगीत ऐकायला येत होतं. इथंही तसंच होतं. लोक होते आणि त्यांच्याही हाताला तसेच हातभर लांब चमचे बांधले होते, पण इथं त्याला काही वेगळं दिसलं. इथं लोक हसत होते, आनंदी आणि निरोगी दिसत होते. मग त्याच्या लक्षात आलं की ते एकमेकांना भरसदेव होते आणि ते फक्त स्वतःचा विचार करत नव्हते, ते इतरांचाही भलं कसं होईल याचा प्रयत्नात होते. आपल्याबरोबर इतरांचंही भलं करण्याचा ज्याचा दृष्टिकोन प्रयत्नास येतो तेव्हा ते सुखात होते, संतुष्ट होते. आपल्याला आयुष्यात बाबतीतही हे खरं आहे. आपण जेव्हा आपले ग्राहक, आपलं कुटुंब, आपले नोकर आणि मालक आपले कांचे काळीच घेतो आणि तेव्हा आपण आपोआप यशस्वी होत असतो, आनंद आणि सुख मिळवत असतो. मित्रांनो, आपले शब्द जपून वापरा. माणूस जेव्हा मनात येईल ते बोलून टाकतो, तेव्हा त्याला न अडवणाऱ्या गोष्टी ऐकून घ्याव्या लागतात. व्यवहार चातुर्य बाळगले तर अशी पाळी येत नाही. व्यवहार चातुर्य म्हणजे आपले शब्द शहाणपणाने आणि काळजीपूर्वक वापरणे आणि निवडणं आणि कुठंच थांबायचं याची जाणीव असणं. म्हणजेच काय बोलायचं आणि काय बोलायचं नाही हे सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. एखादा माणूस बुद्धिमान असेल पण त्याच्याकडे व्यवहार चातुर्य व तारतम्य नसेल तर त्याला कोणी फारसं जवळ करत नाही. शब्दातून आपला दृष्टिकोन व्यक्त होतो आणि शब्दांमुळे माणसाच्या भावना दुखाला जाऊ शकतात. मित्रांनो, त्यामुळे आणि संबंध बिघडू शकतात. कोणत्याही नैसर्गिक आपत्तीपेक्षा शब्दांनी जास्त लोक दुखावले गेले आहेत. मनात येईल आणि ते बोलण्यापेक्षा उचित तेच बोलायचं ठरवा. शहाणपणा आणि मूर्खपणा यात हाच फरक आहे. संवाद म्हणजे बडबड नव्हे, कमी बोला.
जास्त व्यक्त करा. मूर्ख माणूस विचार न करता बोलतो, शहाणा माणूस बोलण्यापूर्वी विचार करतो. कधी भरून न येणारे नुकसान कटू शब्द करू शकतात. आई वडील ज्या पद्धतीने आपल्याला मुलांशी बोलतात त्यावरूनच पुष्कळ वेळा मुलांचं भवितव्य आकार घेत असतं. मित्रांनो, एकदा बोललेले शब्द माघारी येत नसतात. एकदा एका शेतकऱ्याने शेजाऱ्याशी निदानतनास्ती केली. स्वतःची चूक लक्षात आल्यावर धर्मगुरूकडे जाऊन त्याने पश्चाताप व्यक्त केला. एका पिशवीवर पिसं गावाच्या मध्यवर्ती भागात जाऊन टाकून ये असं त्याला धर्मगुरूने सांगितलं. त्याप्रमाणे त्या शेतकऱ्याचे केलं. नंतर धर्मगुरूने त्याला ती पिसं गोळा करून पिशवीत भरून आणायला सांगितली. शेतकरी पिसं गोळा करायला गेला तर सर्व पिसं उडून गेली दिसली. तो रिकामी पिशवी घेऊन धर्मगुरूकडे परत आला. धर्मगुरू म्हणाला, तुमच्या शब्दाबद्दलही हेच खरं आहे. तुम्ही सहजपणे बोलून टाकता, परंतु तुम्हाला ते शब्द परत घेता येत नाही. म्हणून शब्द काळजीपूर्वक वापरा. टीकेच्या तक्रारीच्या नावाखाली चालणारं कुरकुरणं बंद करा. या ठिकाणी टीका म्हणजे मला नकारात्मक टीका असं म्हणायचंय. आपण एखाद्यावर टीका का करू नये? कारण आपण त्यांच्यावर टीका करतो तो बचावासाठी आक्रमक पवित्र घेतो. याचा अर्थ आपण कोणावर टीका करूच नाही असा होतो का? नाही. आपण सकारात्मक विधायक टीका जरूर करू शकतो. व प्रत्यक्षात ड्रायव्हर गाडी चालवत असताना शेजारी व मागे बसलेला प्रवासी त्याला वसवेवर सूचना देऊन हैराण करतो. टीका टिप्पणी करणारे बहुतेक जण त्या प्रवाशासारखेच वागत असतात. मित्रांनो, विधायक टीका म्हणजे सकारात्मक टीका. एखाद्याचे दोष दाखवून त्याची हेटाळणी करण्यापेक्षा त्याला सुधारायला उपयुक्त ठरेल अशी विधायक टीका करणे इष्ट ठरेल. अशा टीकेद्वारे तुम्ही जो दोष दाखवता त्याचे उत्तररूपी पर्यायी समोर यावेत. व्यक्तीवर टीका करू नका, तर त्या व्यक्तीच्या चुकींच्या वर्तनावर टीका करा. आपण एखाद्या व्यक्तीवर टीका करतो तेव्हा त्या व्यक्तीचा स्वाभिमान दुखावला जातो. मदत करण्याची इच्छा असेल तर टीका करण्याचा हक्क प्राप्त होतो. टीका करणाऱ्याला टीका करण्यात आनंद वाटता कामा नये. टीका करण्यात जर माणसाला आसुरी आनंद वाटायला लागला तर त्याला टीका करण्याचा अधिकार उरत नाही. टीका ही प्रेरक व मार्गदर्शक होण्यासाठी पुढील पत्ते पाळायला हवीत. मार्गदर्शक व्हा. संबंधित व्यक्तीला त्याच्या चुका व दोष दाखवण्याप्रमाणे त्याला सुधारण्याचा दृष्टिकोन असावा. खेळाडूचा खेळ सुधारावा या उद्देशाने मार्गदर्शक टीका करतो. समंजस दृष्टिकोन व संबंधित व्यक्तीविषयीची आस्था या दोन्ही गोष्टी असतील तर तुमची टीका ही प्रेरणादायक होईल. दुसऱ्याला शिक्षा करण्याच्या भावनेने टीका करू नये. सुधारणा व्हावी म्हणून टीका करा. तू कधीच नाही अशा भोंगळ आरोपाऐवजी शब्दांपेक्षा सरळ, नेमक्या, स्पष्ट शब्दात खटकणाऱ्या गोष्टींविषयी बोला. बेताल व असंबंध टीकेमुळे संबंधित व्यक्तीला त्रास होऊ शकतो. वस्तुस्थितीची नीट माहिती करून घ्या. घाईने नियंत्रणप्रत येऊ नका. आपल्याला आपले मत असण्याचा हक्क आहे, परंतु वस्तुस्थितीचा विषयास करण्यास अधिकार आपल्याला नाही. उतावळीपणे टीका करू नका. टीका करताना मनाची शांती ढवळू देऊ नका आणि ठाम राहा. टीका ही कोणाला घाबरून सोडण्याऐवजी नाही, तर योग्य दिशा दाखवण्यासाठी, चूक सुधारण्यासाठी करा. टीका जर योग्य प्रकारे केली तर ती पुन्हा पुन्हा करण्याची गरज भासणार नाही. टीका सर्वात सक्षम करू नका. खाजगीत करा. असं का करावं? तर त्यामुळे त्यामागची आपली सद्भावना व्यक्त होईल. याउलट लोकांसमोर केलेली टीका ही अपमानास्पद वाटू शकते. समोरच्या व्यक्तीला आपली बाजू मांडण्याची संधी द्या. चूक सुधारण्यामुळे होणारे फायदे संबंधित व्यक्तीला दाखवून द्या. चूक दुरुस्त न केली तर होणाऱ्या नुकसानीची कल्पना करून द्या. टीका ही विशिष्ट कृतीबद्दल असावी, व्यक्तीबद्दल नसावी. व्यक्तिगत सालंगपणा टीकेत आणू नका. एखाद्या कृतीमुळे होणारे नुकसान आणि ती चूक दुरुस्त न करण्यामुळे होणारे प्रतिकूल परिणाम समजावून सांगा. केलेल्या टीकेच्या संदर्भात सुधारणा करण्याबद्दल संबंधित व्यक्तीचे मत जाणून घ्या. तुम्ही ज्याच्यावर टीका करत असाल त्याचा उद्देश योग्य पण कृती चुकीची असेल तर कृतीबाबत केलेली टीका योग्य ठरेल. मात्र त्या व्यक्तीचा उद्देशच शंकास्पद असेल तर अशा व्यक्तीशी संबंध न ठेवूनच दृष्ट. टीका योग्य प्रमाणात करा. टीकेचा अतिरेक करू नका. टीका ही औषधासारखी असते. औषधे योग्य मिश्रणाचे आणि योग्य प्रमाणात असावे लागते. गरजेपेक्षा जास्त प्रमाणात औषध देण्याचे प्रतिकूल परिणाम होतील, पण कमी औषधाने परिणामच होणार नाही. त्याचप्रमाणे टीका सुद्धा प्रमाणातच केली पाहिजे. सकारात्मक आणि योग्य प्रमाणातील टीकेमुळे विलक्षण बदल दिसून येतात. समोरच्या माणसाने चुका स्वीकारल्या आणि चुका सुधारण्यासाठी विधायक सूचना मांडल्या तर त्यांचे स्वागत करा. सूचनांना विधायक दिशा देऊन आणि संबंधित व्यक्तीने केलेल्या प्रयत्नाला योग्य ती दाद देऊन आपल्या बोलण्याचा समारोप करा. मित्रांनो, टीकेचा स्वीकार. आपल्यावरही कधीतरी रास्त किंवा अन्यायी टीका होत असते. जगातल्या सर्व थोर व्यक्तींवरही टीका झालेली आहे. योग्य टीका बरीच उपयुक्त ठरू शकते, म्हणून तिला
आपण सल्ला म्हणून स्वीकार केला पाहिजे. अयोग्य टीका ही देखील खरं म्हणजे छुपी प्रशंसा असते. सामान्य माणसं विजेत्यांचा तिरस्कार करतात. टीका ही यशस्वी लोकांवरच होते, अपयशस्वी ठरलेला नाही. टीका टाळण्याचा एकच मार्ग म्हणजे तुम्ही काही करू नका, काही बोलू नका आणि काही मिळवू नका. म्हणजे अखेरीस एखादे मोठे शून्यवत तुमचे अस्तित्व होईल. चुकीची टीका पुढील 2 कारणांनी होते. अज्ञान टीका जर अज्ञानातून केलेली गेली असेल तर योग्य माहिती पुरवून तिच्यातील हवा काढून टाका. मत्सर टीका जर मत्सराने केली असेल तर तिला छुपी प्रशंसा म्हणून स्वीकार करा. तुमच्यावर अन्यायाने टीका होत असते कारण त्या माणसाला तुमची जागा घ्यायची असते. ज्या झाडाला सर्वात जास्त फळे लढलेली असतात त्याला सर्वात जास्त दगड मारले जातात. एवढं मात्र लक्षात ठेवा, विधायक टीका स्वीकारताना येणं हे कमकुवत आत्मप्रतिष्ठेचं लक्षण आहे. टीका स्वीकारण्यासंबंधी काही सूचना आहेत. टीका योग्य पद्धतीने स्वीकारा. टीकेचा स्वीकार मारून मुटून करू नका व मोठ्याने मनाने करा व टीकेतून शिका, सुधारणा करा. मोकळ्या मनाने टीकेचा स्वीकार करा, तिचे मूल्यमापन करा आणि तिच्यात काही तथ्य आहे का असं वाटलं तर त्यानुसार कार्यवाही करा. विधायक टीका करणारा तुमच्या भल्यासाठी तुम्हाला मदत करत असतो म्हणून त्याचे आभार माना. उच्च आत्मप्रतिष्ठा असणारा माणूस विधायक टीका स्वीकारतो आणि बदल घडवून आणतो, तर कडवत होत नाही. टीकेला तोंड देत यशस्वी होण्यापेक्षा आपली वाहता ऐकत स्वतःचा पराभव पत्करणे बहुतेक लोक पसंत करतात. ही एक चमत्कारिक समस्या आहे. मित्रांनो, आता काही लोक तक्रारी पण करत असतात तर काही लोक पक्के कांगवखोर असतात. गरम असेल तर त्यांच्या दृष्टीने फार गरम असतं, थंड असेल तर त्यांच्या दृष्टीने फार थंड असतं. प्रत्येक दिवस त्यांना वाईट दिवस वाटतो. सर्व व्यवस्थित चाललं असलं तरी ते तक्रार करत राहतात. तक्रार करणं का बरं चांगलं नाही? कारण 50% लोकांना तुमच्या प्रश्नांबद्दल पर्वा नसते आणि इतर 50% लोकांना तुम्हाला समस्या होतील म्हणून आनंद वाटत असतो. म्हणून तक्रार करण्यात काय अर्थ? त्यातून काहीच निष्पन्न होत नाही. फक्त कांगवखोरपणा तुमच्या व्यक्तिमत्वाचं अंग बनून जातो. म्हणून याचा अर्थ असा की आपण स्वतः कधी तक्रार करू नयेत याची किंवा दुसऱ्या कोणाला तक्रार करू देऊ नये असा होतो का? अर्थातच नाही. टीकेप्रमाणेच योग्य पद्धतीने केलेली तक्रार फार उपयुक्त असते. विधायक तक्रारीमुळे तक्रार करण्याची आस्था दिसून येते. तक्रार स्वीकारणाऱ्याला स्वतःला सुधारण्याची पुन्हा संधी मिळत असते. मित्रांनो, अजून एक गोष्ट आहे की तुम्ही या गोष्टींमध्ये की नामस्मरण तुम्ही केले तुमच्यावर कोणी टीका जास्त करणार नाही. कारण तुम्ही परमार्थात राहाल व तुम्ही स्वामींच्या सानिध्यात राहाल. तुम्ही स्वामींच्या चरणी असाल व तुम्ही नामस्मरण करणार असाल तर तुम्हाला टीका करण्याऐवजी लोक तुम्हाला दाद देतील की तुम्ही नामस्मरणात गुंगून आहात व तुम्ही दररोज नामस्मरण करतात. नामस्मरणाने सगळी संकटे आपली नष्ट होऊन जातात व आपल्याला चांगला मार्ग मिळत असतो व आपल्या प्रश्नांची सर्व उत्तरे आपल्याला मिळत असतात व आपल्याला कोणतेच प्रश्न पडत नाही. कारण आपण नामात गुंगून असतो व नामात गुंगून राहण्यापेक्षा आपण नामस्मरण हे भरपूर जोरात केले पाहिजे व जोरात म्हणजे मनामध्ये जोरात केले पाहिजे व ते उत्साहाने केले पाहिजे. आपल्याला नामस्मरणाचे कधी आळस नाही आला पाहिजे हे लक्षात ठेवा आणि मनापासून नितळ प्रेमळ मनाने नामस्मरण करा. देव तुमच्या नक्की पाठीशी येईल. स्वामी नक्कीच तुमच्या पाठीशी राहतील व ते म्हणत असतात, बाळा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तसेच ते आपल्या पाठीशी नामस्मरणामुळेच राहत असतात. म्हणून नामस्मरण करा, तुम्ही नक्कीच पुढे जाल. मित्रांनो, आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही असेच आमचे स्वामी संदेश ऐकत राहा आणि प्रेमाने आम्हाला दाद देत राहा आणि कमेंटमध्ये